नमस्कार. मागील 4 दिवसापूर्वी वसई विरार पाण्याखाली गेलेले असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. कारण वसईतील गाव असू द्या, शहरी भाग असू द्या, पूर्व पट्टा असू द्या या पश्चिम पट्टा असू द्या, सर्व ठिकाणी पाणीच पाणी झालेलं. ह्या पाण्यामुळे वसई विरारचं जनजीवन विस्कळीत झालेलं. घरामध्ये 4-4 फूट पाणी, रस्त्यावरती 6-6 फूट पाणी, कुठे जाऊन निघू शकत नाही, निघू शकत नाही. आणि त्याच वेळेला बरोबर लाईट, पाणी आणि इंटरनेट हे सर्व बंद झाल्यामुळे वसई विरारला ह्या वेळेला एक वेगळाच प्रश्न उद्भवलेला आणि लोकांचं जनजीवन अगदी विस्कळीत झालेलं. ह्या सर्व बाबीबद्दल बोलण्यासाठी आज आपण वसई विरार शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. सरजी नमस्कार. नमस्कार. सर, ह्या वेळेला जी परिस्थिती उद्भवली, या परिस्थितीकडे तुम्ही कसे बघता? नाही, वसई विरारमध्ये 2018 पासून पाणी भरायला सुरुवात झाली. त्याच्या अगोदर 12 जुलै 2000 आणि त्याच्यानंतर 26 जुलै 2005 अशा 2 वेळेला, म्हणजे 26 जुलै 2005ला मुंबईला ज्या वेळेला पूर्ण पूर आलेला, त्यावेळेला वसई विरार सुद्धा पाण्याखाली होतं. त्याच्या अगोदर 12 जुलै 2000 ह्या 2 वर्ष सोडल्यानंतर थेट 2000 म्हणजे जुलै 2018 मध्ये पुन्हा एकदा पाणी भरलं वसई विरारमध्ये. आणि त्यानंतर 2018 पासून आजपर्यंत 1 वर्ष असं गेलं नाही की ज्या वेळेला वसई विरारच्या शहरी भागामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, पूर आला आणि 2-2, 3-3 दिवस पाणी राहिलं. काही वर्षी तर 3-3 वेळाला हे सगळं वसई विरार डुबलं. या वेळेला सलग 5 दिवस पाऊस होता, वसई पाण्याखाली होती. आणि यावेळेला अजून एक गोष्ट घडली की सातत्याने 4 दिवस लाईट नसल्यामुळे इंटरनेट सेवा, मोबाईल सेवा ही सगळी बंद पडली. रस्त्यांची दळणवळण बंद पडली आणि ट्रॅक्टरचा प्रवास हा वसई विरारची नवीन ओळख बनली. दुर्दैवाने हे केवळ एका दिवसात घडलं का? किंवा पाऊस जास्त झाला? हो, पाऊस जास्त झाला. पण पाऊस जास्त झाला याच्या अगोदरही पाऊस होत होता. 2018 पासून निसर्गाने आम्हाला दरवर्षी इशारा दिलाय. 2018 पासून 2026 पर्यंत जवळपास 8 वर्ष सातत्याने पाणी भरत असताना सुद्धा त्याच्यावरती जी ठोस उपाययोजना व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. आम्ही केवळ कारण देतो की 250 मिलीमीटर पाऊस झाला, 350 झाला, 200 झाला. हे ठीक आहे, 200 मिलीमीटर झाला, 250 मिली, हेही मान्य करावं लागेल. पण 2018 पासून 8 वर्षामध्ये आम्ही त्याच्यावरती कोणती उपाययोजना शोधू शकलो नाही. आता वसईची भौगोलिक स्थितीचं कारण सांगतात की पूर्व पट्टावरती आहे, पश्चिम पट्टावरती आहे, मधला हा मार्शीलँडचा म्हणजे 2 नद्या, आता आपण खाडा म्हणतो, वैतरणा नदी आणि उल्हास नदी, वसईची खाडी, या दोघांमधला हा साधारणतः 2-2.5 किलोमीटरचा जो भूभाग आहे हा सखल आहे. हे हजारो वर्षाचा आहे. हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेवटी हे सगळं असताना याच्यावरती मात करण्यासाठी आम्ही सगळंच निसर्गाच्या भरोश्यावर सोडून देणार का? आम्ही त्याच्यावरती काही उपाययोजना करणार की नाही? आता स्वतःला एक प्रश्न विचारायची गरज पडलेली आहे. आम्ही या संदर्भात आयुक्तांनाही त्या दिवशी मी बोललो की किमान आता आम्हाला स्वतःला बंधन घालून घ्यावं लागेल की पुढच्या 5 वर्षामध्ये वसई विरारला पूरमुक्त करण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू अशा पद्धतीनं. परंतु आपण बघितलं असेल, शहरीकरण सुरू होऊन आज जवळपास 30 वर्ष झाली. या 30 वर्षांमध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी राहणारी माणसं, आम्हाला माहितीये की पूर्वीच्या खाड्या, पूर्वीचे नाले, पूर्वीचे जे ओहोळ होते ते बुजवले गेले. अनेक ठिकाणी ते डायव्हर्ट केले गेले. माझ्या जागेत नाही, शेवटी काही ओहोळ, काही खाड, काही जे प्रवाह होते खाजगी जागेत नव्हते. परंतु नवीन बांधकाम करताना, भराव करताना ते बुजवले गेले, काही ठिकाणी डायव्हर्ट केले गेले. डायव्हर्जन करताना सुद्धा त्याला जे वळण आहे ते 90 अंशाच्या कोनातलं वळण दिलं गेलं. आणि त्याच्यामुळे म्हणजे आपल्या वैयक्तिक स्वार्थामुळे आज वसई विरारवरती ही आपत्ती ओढवलेली आहे. ही नैसर्गिक कमी आणि मानवनिर्मित जास्त आहे. त्यामुळे ह्याच्यावरती जर उपाययोजना झाली नाही तर भविष्यामध्ये वसई विरारच्या लोकांना आपण काय उत्तर देणार? आता सातत्याने हीच कारणं सांगत बसणार का? आता निरी IITचा 12 करोड रुपये खर्च करून आपण अहवाल घेतले, त्याच्यामध्ये अंतरिम अहवाल होता आणि अंतिम अहवाल होता. त्याच्यामध्ये ज्या उपाययोजना सांगितलेल्या त्या उपाययोजनांवरती कोणती कारवाई झाली नाही. दुसऱ्या बाजूला आता तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो की समेळपाड्याला, म्हणजे अनेक असे विषय असतात की
आपल्याला माहितीये की समेळपाड्याला समोरून एक खाडी वाहते, या बाजूनी विरार बाजूनी एक येते, म्हणजे स्मशानभूमीच्या समोरून. हे लोकांना माहिती आहे, हा खाडी आहे, प्रवाह आहे. आज तुम्ही जर डीपी मध्ये बघितला तर त्याच्यामध्ये खाडी दिसतच नाही, त्याच्यामध्ये थेट 40 मीटरचा डीपी रस्ता आहे. तुम्ही एक विचार करा की डीपी बनवताना की त्या वेळेला जे त्या ठिकाणी तज्ज्ञ होते की त्यावेळेला जे सत्ताधारी होते त्यांनी याच्या एवढी छोटी गोष्ट लक्षात घेऊ नये की या ठिकाणी खाडी आहे, त्या खाडीमध्ये खाडी न दाखवता थेट डीपी रोड दाखवला गेलाय. त्यामुळे असे अनेक प्रवाह आहेत की ज्याच्यामध्ये जे प्रवाह मूळ प्रवाह न दाखवले गेल्यामुळे ते सर्रास लोकांनी बुजवले, बांधकाम करताना सर्रास बुजवले आणि त्याला महापालिकेनं आडकाठी केली नाही. आता तरी जे जुने प्रवाह होते, ज्या जुन्या खाड्या होत्या, हे सगळे पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे. प्रसंगी कठोर निर्णय घेणं, आयुक्तांना आम्हाला तेच सांगायचंय किंवा आम्ही महापौरांनाही आम्ही तेच सांगतोय आणि आमची जबाबदारी आहे की प्रसंगी कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. जी नाल्यांमधली अतिक्रमण असतील, जी खाड्यांमधली अतिक्रमण असतील, जे नैसर्गिक प्रवाह आहेत ते पूर्ववत करणं, अतिक्रमण काढून टाकणं हे खूप गरजेचं आहे. आणि आम्ही सातत्याने हे काही पावसाचं 220, 250, 300 हे रडगाणं गाणं हे शक्य नाही. आणि हे म्हणजे काय म्हणतात की याला कोणी आता जुमानणार नाही. अशा पद्धतीने कुठलीही गोष्ट जर तुम्हाला निसर्गाने इशारा दिलाय की वसई विरारमध्ये एका दिवसात 350 मिलीमीटर पाऊस पडू शकतो, तर आम्हाला 350-400 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठीची उपाययोजना आज करावी लागेल. त्याच्यासाठी समजा पुढची 2-3 वर्ष जातील, पण त्या 2-3 वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत करावं लागेल. आणि याच्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करू, आताही करतो आहोत. आमचे खासदार असतील, दोन्ही आमदार असतील, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, याच्यासाठी जो विशेष निधी लागणार आहे तो राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून सुद्धा आपण घेऊन येऊ. पण खाली असलेले प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची काय मानसिकता आहे, त्यांची इच्छाशक्ती किती आहे, याच्यावरती हे सगळं डिपेंड आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार निधी देतं. आपण अनेक प्रशासन काळात बघितलं असेल तर शेकडो कोटीचे निधी आले आणि ते कशा पद्धतीने ते हडप केले गेले, ते वाया घालवले गेले, याचं मूर्तिमंत उदाहरण जागोजागी वसई विरारमध्ये दिसत आहेत. ते परत होऊ नये याच्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे. आम्ही कसं आहे की पावसाळ्याच्या वेळेला बघा कसं असतं की ज्या वेळेला लोक संकटात आहेत त्यावेळेला राजकीय दोषारोप करणं हे काही योग्य नव्हतं. म्हणून आम्ही त्यावेळेला कोणी बोललो नाही. मीडियाने सुद्धा अनेक वेळेला प्रश्न विचारले, पण आम्ही त्या विषयावर बोललो नाही. पण आज ज्या वेळेला पूर ओसरलाय, लोक सावरायला लागलेली आहेत, त्यावेळेला आम्हाला वास्तवात जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचा जे काही आढावा आहे हे घेणं गरजेचं आहे. अन्यथा सातत्याने नेमेची येतो पावसाळा आणि लोकांच्या घरादारामध्ये जे पाणी जातं, लोक हे नाही सहन करू शकत. आता तुम्ही बघा की आमचे नगरसेवक चांगलं काम करतात आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवरती त्यांना अधिक विश्वास आहे. त्यामुळे काही वेळेला लोक रागावतात की तुम्ही पोहोचले नाहीत, तुम्ही आले नाहीत. बहुजनच्या नगरसेवकांना कोणी विचारत नाही. त्यांचं कारणच आहे की लोकांना त्यांना माहिती घे कधी येणार नव्हते आणि आलेही नाही. परंतु आता आमची जबाबदारी जास्त आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. पहारेकरी आहोत आम्ही या वसई विरारच्या जनतेची. त्यामुळे आमची जबाबदारी जास्त आहे. येणाऱ्या काळामध्ये आमचं सातत्याने सिंगल पॉइंट जो काही फोकस असेल की वसई विरारच्या जनतेला पूरमुक्त करणं, हे भारतीय जनता पक्ष, आमचे दोन्ही आमदार असतील, खासदार असतील आणि नगरसेवक म्हणून आमचं एक जबाबदारी आहे किंवा आमचं एक ध्येय आहे की वसई विरारच्या जनतेला पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये पूरमुक्त करायचं आहे. किती पाऊस झाला तरी त्याचं रडगाणं आम्हाला गाता येणार नाही. अशा पद्धतीची रचना आम्हाला करावी लागेल. तुम्ही आताच बोलले की हा जो पूर होता हा मानवनिर्मित जास्त असं तुम्हाला वाटत असेल तर ह्याची तुम्ही चौकशी करण्यासाठी काय मागणी करणार की नाही? आता बघा कसं आहे की आता आम्ही एक विशेष महासभा बोलवण्यासाठी महापौरांनाही विनंती केली आहे की या संदर्भात ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या महापालिका अधिनियमाच्या अंतर्गत ज्या तरतुदीनुसार विशेष महासभा, आणि ती विशेष महासभा केवळ आणि केवळ वसई विरारच्या पूर परिस्थिती आणि याच्या अगोदर नेरी IITचा रिपोर्ट असेल, एकूणच जे काही आतापर्यंत काम झालंय आणि भविष्यात आम्हाला जे काम करायचंय याच्या संदर्भातला माहिती ही सभागृहासमोर यायला पाहिजे. आणि नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाचं काय मत आहे त्याच्या प्रभागामध्ये प्रत्येकाची काही ना काही एक म्हणणं आहे, ते म्हणणं मांडणं आणि लोकप्रतिनिधीला प्रशासनाने नेमकं इतक्या वर्षात काय केलं किंवा आता पुढे काय करू इच्छिते
हे लोकप्रतिनिधीला पोचणं आणि या माध्यमातून वसई विरारच्या जनतेला जे वास्तव आहे ते वसई विरारच्या जनतेसमोर जाणं आणि त्यांना आश्वस्त करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही विशेष महासभेची मागणी केलेली आहे. हे पत्र महापौरांना आणि आयुक्तांना आम्ही आज देतोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विशेष महासभेमध्ये हे सगळे विषय चर्चेला येतील आणि त्याच्यातनं सकारात्मक काहीतरी निघेल असा 100% आम्हाला विश्वास आहे. वसई विरारच्या जनतेच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांना जे जे सहकार्य लागेल ते आम्ही पहिल्या दिवसापासून करतोय, यापुढेही आम्ही करणार आहोत. सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती ही महत्वाची आहे. आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार, आमदार, खासदार सगळे आम्ही आणि नगरसेवक सगळे या विषयासाठी प्रशासनाच्या सोबत आहोत. पावसाळ्याच्या अगोदर नाले सफाईवरती भरपूर लक्ष दिलं जातं, भरपूर खर्च देखील करोडो रुपये केले जातात. त्यानंतर देखील अशीच परिस्थिती असते. तर तुमचे जे काही नाले सफाई झालेत ह्याच्यामध्ये देखील काही त्रुटी राहिलेत असं तुम्हाला वाटते का? नाही नाही, नाले सफाई तुम्हाला एक सांगू का, मुळात नाले सफाई च्या काळामध्ये नाले सफाई कमी आणि महापालिकेच्या तिजोरीची सफाई जास्त होते. आता तुम्ही बघितलं असेल तर अनेक ठिकाणी नाल्यामध्ये केवळ जलपर्णी वाढलेली असते. ती जलपर्णी काढण्यासाठी आणि कचरा काढण्यासाठी 17 कोटी रुपये महापालिका खर्च करते आणि दुसऱ्या बाजूला जे अंतर्गत नाले आहेत, अंतर्गत प्रवाह आहेत, त्याच पद्धतीने जे अतिक्रमण झालेली आहेत याच्यावरती कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे जो छोट्या नाल्यातनं म्हणजे शहरातले जे काही संकुल आहेत त्याच्यातनं जर नाल्यामध्ये किंवा खाड्यांमध्ये पाणी यायचं असेल तर ही सगळे जे नाले आहेत, हे गटार आहेत, ह्याची लेवल काढणं, ही त्याचा स्लोप व्यवस्थित मेंटेन करणं, त्याच्यावरती अतिक्रमण काढणं, त्याच्यामध्ये काही ठिकाणी आता पूर्वी छोटी गटारं होती त्यावेळेला लोकसंख्या कमी होती, आता अनेक इमारती झाल्या त्या भागामध्ये, तर त्या ठिकाणी गटाराची जी रुंदी आहे ती वाढवायला पाहिजे. असलेली गटारं व्यवस्थित स्लोपने असायला पाहिजेत. त्याच्यामध्ये जे काही अडथळे असतील ते काढून टाकायला पाहिजेत. याच्यावरती कोणी लक्ष देत नाही. केवळ आणि केवळ बाहेरचे जे काही खाड्या आहेत किंवा मोठे नाले आहेत, जे तुम्हाला सांगतो की त्याच्यातला जलपर्णी असेल, त्याच्यातला कचरा आहे, जर आम्ही अंतर्गत गटारं, अंतर्गत नाले, अंतर्गत प्रवाह जर व्यवस्थित क्लीन केलं, तो जो काही पाणी, ते जे पाणी, पावसाचं पाणी मुख्य नाल्यात आल्यानंतर त्या फोर्सने हे सगळं वाहून जाणार आहे, स्वच्छ होणार आहे. पण त्याच्यासाठी आम्ही 17 कोटी खर्च करतो आणि अंतर्गत गटारं अनेक ठिकाणी पूर्वपट्टीत बघितले असेल तर काही ठिकाणी नाले 10 फुटीचे रुंदीचे आहेत, पुढे जाऊन तो 3 फुटीचा होतो आणि त्याच्यामुळे जो बॉटलनेक तयार होतो, त्याच्यातला जो पाणी परत फिरतं ते लोकांच्या घरादारात शिरतं. असे अनेक ठिकाणी प्रकार आहेत आणि परंतु प्रशासन असेल आणि त्या विभागातली जे काही जबाबदार लोक आहेत ते याच्यामध्ये लक्ष देत नाही. प्रशासनाची जबाबदारी आहे. नगरसेवक, लोकप्रतिनिधी किंवा जनता ही केवळ तक्रार करू शकते, परंतु जे एक्झिक्युशन आहे त्याच्यावरती काम करायचं ही जबाबदारी सत्ता म्हणजे प्रशासनाची आहे आणि प्रशासन याच्यामध्ये किती गांभीर्याने घेतं. कारण अनेक ठिकाणी आता मी स्वतः बघितलंय माझ्या प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी साचत होतं, काही उपाययोजना आम्ही सुद्धा केला, त्याचा आम्हाला चांगला रिझल्ट, पॉझिटिव्ह रिझल्टही आला. म्हणजे ज्या ठिकाणी 4-4 दिवस पाणी थांबत होतं त्या ठिकाणचं पाणी 12 ते 24 तासामध्ये आता निघायला लागलं, म्हणजे संपूर्ण पाणी निघायला लागलं. असे आमचे जे नगरसेवक ज्या ज्या भागात आहेत त्यांनी या उपाययोजना करून घेतलेल्या आहेत. परंतु ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय ते काढण्याचं जबाबदारी ही प्रशासनाची आहे. प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. केवळ थातूरमातूर कारवाई आणि टेंडर काढणं आणि जे काही जी नाले सफाई तुम्हाला सांगतो, या सगळ्या मशिनरी 4 ते 5 कोटी रुपये मध्ये व्हायला पाहिजे, ते 17 आणि 18 कोटी रुपये देतात आणि त्याच्यामध्ये काम काय होतं तर काहीच होत नाही. त्यामुळे ही नाले सफाई असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील याच्यामध्ये नाले सफाई कमी आणि तिजोरीची सफाई जास्त होते आणि परत वसई विरारकरांच्या जनतेच्या जे काही हाल होतात. आम्ही आता 4थी मुंबई व्हायला लागलेलो आहोत. आम्ही सॅटेलाइट सिटी आहोत. आम्ही काय म्हणतात ते की मुंबईचं डॉर्मेटरी आहोत. परंतु आज अवस्था काय, 4-4 दिवस लोक घराच्या बाहेर पडू शकत नाहीत आणि त्यामुळे आता काहीतरी प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागतील. त्याच्यासाठी जे सहकार्य लागेल ते भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सगळं सहकार्य करायला तयार आहोत. प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती महत्वाची आहे. आता तुम्ही महाराष्ट्र सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे वसईमध्ये पाणी भरू नये यासाठी स्पेशल काही मागणी करणार आहात का? होय, आता आज खासदार साहेब येत आहेत, दोन्ही आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतले जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या समवेत आता बैठक 4 वाजता आहे. त्याचसोबत आमच्या दोन्ही आमदारांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे
या संदर्भात विशेष बैठकीची मागणी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी या येणाऱ्या आठवड्यामध्ये या वसई विरारच्या पूर परिस्थिती संदर्भात बैठक बोलवण्याचं निर्देश दिलेले आहेत. तुम्हाला साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा अगदीच याच्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये ही बैठक तुम्हाला झालेली दिसेल. आणि ज्या वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी हा सगळा विषय खूप गांभीर्याने घेतलेला आहे, या विषयावरती विधानसभेमध्ये दोनदा निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, हे सर्वोपरी वसई विरारच्या जनतेच्या पाठीशी उभं राहील आणि जे जे काही आवश्यक आहे ते सगळं करेल असा आम्हाला 100% विश्वास आहे. तर आपण ऐकलं विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचं म्हणणं आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेत जे काही टेंडर काढली जातात, सफाई जी काही गटाराची व्हायला पाहिजे, नाल्याची व्हायला पाहिजे, ती कमी होते आणि जास्त सफाई ही महानगरपालिकेच्या तिजोरीची होते. त्यामुळेच वसईतील आज जनतेला हा सर्व त्रास सहन करावा लागतो. परंतु आम्ही आता पहारेकरी आहोत, आम्ही असा त्रास जनतेला होऊ देणार नाही आणि त्यासाठी जो काही निर्णय घ्यावा लागेल किंवा जे काय आम्हाला करावं लागेल ते आम्ही करणार आहोत. त्यासाठी आमची तयारी देखील चालू आहे. मुख्यमंत्र्यांकडे देखील आमचे निवेदन गेलेलं आहे आणि आता आम्ही महानगरपालिकेला देखील विशेष सभा बोलवण्यासाठी आजच आम्ही पत्रव्यवहार देखील करत आहोत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.